हा व्यक्ती नेमका कोण आहे, काय करतो याबद्दलची माहितीही अद्याप मिळालेली नाहीये। मात्र हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक माहिती सध्याच्या घडीला तरी समोर येते। आता हा व्यक्ती जर खाली आला तर नेमकं त्याने असं का केलं होतं याबद्दलचा देखील उलगडा होईल। मात्र तत्पूर्वी हा व्यक्ती तिथे पोहोचला कसा किंवा यामागचं नेमकं कारण काय, ही संपूर्ण प्रश्न जे आहे ती अनुत्तरित आहेत। 2 मजल्याची ही इमारत आहे आणि या इमारतीच्या सज्जावर हा व्यक्ती गेल्या अनेक वेळापासून अशाच प्रकारे बसून राहिलेला आहे। मनोरुग्ण असल्याची माहिती ही पोलिसांकडून प्रथमदर्शनी देण्यात येते आणि अशाच प्रकारे हा व्यक्ती इथे कधीपासून बसलेला आहे किंवा कधी उतरेल याबद्दल आता सध्याच्या घडीला सांगता येणं कठीण आहे, असं देखील जे आहे माहिती समोर आल्याचं कळतंय। होते ना अनेक प्रयत्न हे पोलिसांकडून केले जात आहेत, अग्निशमन पथकाकडूनही केले जात आहेत। पर्यायी मार्ग या व्यक्तीला वाचवण्यासाठी किंवा खाली उतरवण्यासाठी नेमका काय करू शकतो पर्याय, याचा देखील प्रयत्न यावेळेस केला जातोय। या संपूर्ण जे आहे इमारतीच्या परिसरामध्ये फेन्सिंग आहे, म्हणजेच तार लावण्यात आलेला आहे। मात्र हा व्यक्ती त्या ठिकाणी कसा पोहोचला, जर तो वरून गच्चीवरून या ठिकाणी उतरला असेल तर नेमकं याने असं का केलं, असं देखील जे आहे विचारणा केली जाते। या इमारतीतील राहणारे जे व्यक्ती आहे त्यांना त्या व्यक्तीला खाद्यपदार्थ देत आहेत, मात्र त्या व्यक्तीकडून जे आहे पोलिसांची विचारणा केली जाते किंवा पोलीस जे आहे त्याच्याशी चर्चा करतायत। नेमकं त्याला काय हवंय, त्याने असं का केलं, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दल प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळते।